कर्जत तालुक्यातील मौजे देऊळवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला वहिवाटीचा रस्ता काही बांधकाम व्यावसायिकांनी भिंत बांधून बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। रस्ता अडवल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून इमारतींचे सांडपाणी शेतात सोडल्याने सुपीक जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे। रोहिदास हरचंद्र बडेकर, मुक्काम देवळवाडी, पोस्ट केरवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। माझी शेती इको ग्रीन मध्ये आहे। माझा सर्वे नंबर आहे 2/2। त्याच्यामध्ये रस्ते अडवलेले आहेत आणि ड्रेनेजचं पाणी त्यामध्ये येतोय। आणि माझा दुसरा एक सर्वे नंबर आहे 2/3, तिथे पण ड्रेनेजचं पाणी येतोय आणि रस्ते अडवलेले आहेत। आणि माझी उर्वरित दुसरी जमीन आहे माझ्या काकांची आहे, तिथे पण रस्ते आणि ड्रेनेजचं पाणी आमच्या शेतीमध्ये जातोय। आणि वारंवार हे लोक आम्हाला खूप त्रास देतात। सोसायटी इको ग्रीन सोसायटीमध्ये माझा प्लॉट आहे 2, एक 2/3 आणि 2/2। एक आहे 30 गुंठे, एक आहे 14 गुंठे। ते माझ्यावर खूप दबाव टाकून माझा येण्या जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे। माझ्या शेतीमध्ये ड्रेनेजचं पाणी येतोय आणि माझा रस्ते खुले करून द्यावा। रस्त्यांचे 12 मीटर कलेक्टर पासिंग होती, ते भरले 10 मीटर। आणि फेस 1ला स्टील पार्किंग होती, ती स्टील पार्किंग आतापर्यंत गायब आहे। आणि जिथे 9 मीटर रस्ते होते तिथे 6 मीटर भरले। आणि स्टील पार्किंगचा विषय असा आहे की ती ती प्लॅन पास करून आणले आणि ती इथं दाखवलीच नाही। माझा 2/3 सर्वे नंबर आहे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात घेण्यासाठी, तर मी काय देत नाही त्यांना। मला शेतीच करायची आहे। त्याच्या साहेबांना मी वारंवार मागणी केली, मला काय अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। आणि मला न्याय मिळावा ही माझी आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे। आणि बाकी उर्वरित आमच्या काकांची जमीन आहे, माझी स्वतःची नंतर, ते मला न्याय मिळवून द्यावा। आणि माझी त्यांना कडकडीची विनंती आहे, मला तहसीलदार साहेबांनी मला न्याय द्यावा।